आपल्या 100+ भाताचे प्रकार या सिरीजमधील आपण भाताचा चौथा प्रकार आज पाहणार आहोत। आपण भाताचा चौथा प्रकार टोमॅटो भात करणार आहोत। पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही पाहू शकताय आपला टोमॅटो भात किती छान दिसत आहे। अगदी बघता क्षणी त्याला खावेसे वाटत आहे। चला तर आपण पाहूया हा टोमॅटो भात कसा करायचा, त्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी ते 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरवर बारीक करणार आहोत। त्यासोबतच एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा छोटा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये 1 पळी तेल घातलेले आहे व त्यामध्ये 2 तमालपत्रे घातलेले आहेत। त्यानंतर 2 लवंगा आणि 2 काळी मिरी आपण गरम तेलामध्ये घालणार आहोत आणि दालचिनीचे 2 छोटे तुकडे। साधारणतः 1 प्लेटच भात मी ते करणार आहे, त्यामुळे मी सर्व मसाले अगदी कमी प्रमाणातच घेतलेले आहेत। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांदा मध्यम आचेवर छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आहे। आपण शिजवलेला भात फोडणीसाठी वापरणार आहोत, त्यामुळे भात शिजवत असताना आपण मीठ घातलेले असते, त्यामुळे आता कमीच मीठ घालायचे आहे। आपला कांदा लालसर परतून झाला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेले टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे। टोमॅटोमधील पाणी जरासे आटत आले की त्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आपण घालणार आहोत। गरम मसाला घातल्यामुळे आपल्या भाताला एक छान टेस्ट येते। गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरी देखील चालतो किंवा घरी केलेला असला तरी देखील चालतो। सर्व मसाले घातले की आपण एकदा छान मिश्रण हलवून घेणार आहोत, म्हणजे सगळे एकजीव होईल। टोमॅटो वाटताना अजिबात पाणी घातलेले नाही, जे टोमॅटोचे अंगचे पाणी होते तेच पूर्ण आटवून घ्यायचे आहे। टोमॅटोचे पाणी आटले की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा असा चिरून घालायचा आहे, म्हणजे आपल्या भातात तो छान दिसतो। त्याला जास्त परतायचे नाही आणि मऊ करायचे नाही। टोमॅटो घालून एक 2 मिनटं परतले की आपण त्यामध्ये आपला शिजवलेला भात घालणार आहोत। ही रेसिपी तुम्ही शिळ्या राहिलेल्या भाताची देखील करू शकता। शिळ्या राहिलेल्या भातापासून जरी ही रेसिपी केली तर याच्या चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही आणि शिळा भातही कारणी लागतो। भाताला सगळीकडे एकसारखा कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे, म्हणजे भाताची चव सगळीकडे सारखीच लागेल। भात परतून झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर आपण शेवटलाच घालणार आहोत, कारण ती जर आधी घातली तर काळी पडते आणि शेवटला घातली की तिचा कलर छान हिरवा राहतो आणि चवही छान येते। आपला टोमॅटो भात तयार झालेला आहे। आता तो तुम्ही प्लेटमध्ये तुम्हाला हवा तसा सर्व करू शकता, हवा तसा सजवू शकता। आपण टोमॅटो शेवटला घातल्यामुळे ते खाताना क्रंची खूप छान लागतात। टोमॅटो भात तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपली 100+ भाताची सिरीज पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये भाताच्या नवीन प्रकारासहित। धन्यवाद।